करवीर तालुक्यातील वाशी हद्दीतील सनराइज लॉजवर गुन्हे शोध पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने छापा टाकून कारवाई केली। लॉज चालकाने पुणे मुंबई येथून महिलांना आणून व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचे फोटो शेअर करत ग्राहकांना आकर्षित केल्याचं तपासात निष्पन्न झालं। छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर 3 आरोपी फरार आहेत। सागर प्रभाकर कांबळे वय 40 राहणार मेंचे बुद्रुक तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर, कमलेश कृष्णा पाटील वय 35 राहणार हेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे मिळून आले। त्यांच्याकडे विचारणा केली असता लॉज चालक शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील राहणार हेदवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि त्याचे सहकारी सुहास निचिते राहणार सोळांकूर तालुका राधानगरी, विक्रम दिनकर कांबळे राहणार कासारवाडा तालुका राधानगरी हे मिळून आले नाहीत। सदर ठिकाणी वेश्या व्यवसायाकरिता आणलेली एक पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। त्यावेळी एकूण 6,900 रुपये किमतीची रोख रक्कम, 4 मोबाईल, निरोध पॅकेट्स 1 आणि 1 बॉक्स, त्यामध्ये 72 निरोध पाकिटे, रजिस्टर, भाडे करार इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे। सागर पाटील फ्रेंड सर्कल नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधून रोख आणि ऑनलाईन व्यवहारातून हा व्यवसाय चालवला जात असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार अवैध वेश्या व्यवसायाविरोधातील विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत।